उपास्य दैवत आहे ना, आम्ही ज्याची उपासना करतोय ना, हा भगवान परमात्मा सगळ्या देवांचा देव, पण तो राहतो कुठं? आम्ही ज्याचे दास आहे तो कुठं राहतो? अभंगाचं पहिलं, आम्ही ज्याचे दास, आम्ही ज्याचे मी जे देवाची उपासना करतो ते कुठं राहतो? आम्ही ज्याचे दास आहोत तो भगवान परमात्मा पंढरपुरात राहतो. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये राहतो. म्हणजे आपल्या उपास्य देवतेचा परिचय राहण्यासहित भगवान परमात्म्याचा परिचय भक्तांना आपल्यासारख्यांना देतात. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही ज्याचे दास आहात तो भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये राहतो असं तुम्ही म्हणतायत, मग त्या पंढरीश परमात्म्याचं एवढं काय वैशिष्ट्य आहे? त्या देवाचं एवढं काय वैशिष्ट्य आहे? त्याचं एवढं तुम्ही वर्णन केलंय, बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला सांगू का, जगद्गुरु तुकोबारायांनी इतर देवदेवतांचं खंडन केलं की या देवाची पूजा करू नका, त्या देवाची पूजा करू नका, त्या देवाची पूजा करू नका. मग महाराजांना विचारलं, महाराज कोणत्या देवाची करा? मंडन करावं लागते की नाही? बरोबर आहे की नाही? खंडन करणं सोपं आहे महाराज, पण मंडन करणं अवघड आहे. तुम्ही पहा, तुमच्या गावाचं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये रोज पंगत आहे की नाही? रोज अन्नदानाची पंगत आहे. पण काही काही ठिकाणी आम्हाला घरी जेवायला जावं लागतं, बरोबर की नाही? असे 10-5 वारकरी एका घरी जेवायला गेले. त्या आजीनं सुंदर असं बेसन तयार केलेलं होतं आणि वारकरी जेवायला बसला आणि पहिला घास घेतला आणि तोंडामध्ये घातला की वारकऱ्यानं गप खावायला पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण हे वारकरी जरा चावट होता. या वारकऱ्यानं घास खाल्ल्याबरोबर त्यानं सांगितलं, हो कोणी स्वयंपाक केला, हो कोणी बेसन केलं, हो याला मिठाचा पत्ता नाही, कशाला असलं बेसन करता? असलं बेसन खाण्यापेक्षा न खाल्लेलं बरं, उपास राहिलेलं बरं, कशाला वाढता, कशाला खाऊ घालता? तिथं सुरू केलं त्यानं महाराज. आता हे ऐकलं घरातल्या मालकिनीनं. आता मालकीन ह्याच्या पुढची होती गंगूबाई. आंघोळीचा महिनाभर पत्ता नाही. तिनं भांडून भांडून अख्ख्या गावाला बेजार केलं होतं. इथली सोडून बरं का, आमच्या घरी सांगतो हिवर गावांची. तुम्ही चौकशी करताना जाऊन तिकडं, तुमचा काय भरोसा नाही आहे की नाही? महाराज तिनं अख्ख्या गावाला बेजार केलं होतं भांडून भांडून. हे वारकरी त्याच्या नादी लागलं आहे की नाही? आता त्या मालकीने ऐकलं, ती गप बसती होय. ती त्याच्याकडे लगेच पदर खोसला की आली. ओ महाराज म्हणली, काय झालं? काय नाही म्हणलं, ह्याच्यामध्ये मिठच नाही, कशाला बेसन केलंस? ती म्हणली, मला असलंच येतंय, तुला खायचं का? खायचं का तुला? मग तिला राग आला महाराज. तिनं काय केलं, पातेलं चुलीवर ठेवलेलं होतं, ते पातेलच उचललं आणि ह्या वारकऱ्याच्या पुढे आणून आदळलं. हे म्हणे हे बेसन आहे की नाही, खावाडलं खायचं खाऊन. ती म्हणली मला असलंच येत. आता जाऊ दे म्हणले, मला तर काही चांगलं येत नाही, पण आता एक काम कर, तू व्यसन करून दाखव. काय म्हटली? मला मी चांगलंच खाऊ घालायचं लोकांना, तू व्यसन करून दाखव. ते म्हणते हे आपल्याला काय येत काय माहिती, बरोबर आहे की नाही? म्हणजे स्वयंपाक चांगला झाला नाही हे खंडन करणं सोपं आहे, पण तसा स्वयंपाक करून दाखवणं म्हणजे मंडन करणं सोपं नाही. म्हणून तुम्ही पहा, माझ्या जीवनामध्ये मी बायकोला कधीच म्हणत नाही आळणी झालं, खरड झालं, तेलकट झालं, कधीच म्हणत नाही. का? कारण एकतर खरड झालं ना, असं झालं तसं झालं म्हणलं की अन्नाचा अपमान होतो, बरोबर आहे की नाही? आणि समजा आळणी झालं तर मी वरून मीठ कधीच घेत नाही,
कारण शास्त्र असं सांगतंय की कच्चं मीठ खायचं नाही, म्हणून आळणी जरी झालं तर आळणी खायचं, त्याच्याबरोबर लोणचं खायचं, त्याच्याबरोबर लिंबू खायचं, पण वरून मीठ घ्यायचं नाही. त्याच्यामुळे मी घरी कधी तक्रार करत नाही, म्हणून या गोष्टीची तक्रार करायची नाही. चला पुढे आपल्याला सांगायचंय, म्हणजे खंडन करणं सोपं आहे, पण मंडन करणं अवघड आहे. समजा आता मी कीर्तन करायला लागलोय, बोलता बोलता मी जर म्हणलं हनुमान महाराज, तुम्ही हे बोल चांगलाच वाजविला नाही, म्हणलं हनुमान महाराज हा बोल तुम्ही चांगला वाजविला, आता एवढ्या महाराज लोकांमध्ये हनुमान महाराजाला असं म्हणलं त्यांना काय सहन होईल? ते म्हणले महाराज शिव बोला असा वाजवला नाही, चांगला वाजवला नाही ना, एक काम करा, हे घ्या पाकवाज, लगेच माझ्यापुढे आणून ठेवला आणि वाजवा तुम्ही, आहे की नाही? आता मला वाजवा म्हणले मला वाजवता येईल का? म्हणजे मन खंडन करणं सोपं आहे, मंडन करणं सोपं नाही. विठाला तसं जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही ह्या देवाची पूजा करू नका म्हणताय, त्या देवाची करू नका, मग कोणाची करायची? महाराज म्हणले तैसा नो हे नारायण, तैसा नो हे नारायण, जगत व्यापक जनार्दन, जगत व्यापक जनार्दन, तुका बंधू चरण येते सकळ, तैसा नो हे नारायण. आमचा पांडुरंग परमात्मा तसा नाही, मग कसा आहे? तर असा आहे, ऐक ना, ज्याचा पंढरी वास. आता पंढरी शब्द वापरलाय. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही पंढरपूरचं एवढं काय वर्णन करता हो? अहो या पंढरपूर पेक्षा सुद्धा काही क्षेत्र चांगले चांगले आहेत. तुम्ही काशीचं वर्णन करायला पाहिजे होतं, तुम्ही द्वारकेचं वर्णन करायला पाहिजे होतं, तुम्ही वेगवेगळ्या वृंदावनचं मथुरेचं वर्णन करायला पाहिजे होतं, पण तुम्ही वर्णन करता कशाचं? पंढरपूरचं. म्हणजे त्या पंढरपूरची काय विशेषता आहे, हे की नाही? महाराज म्हणले पंढरपूरची विशेषता अशी आहे, म्हणले काशीची विशेषता सांगतो. काशीची विशेषता आहे की माणूस काशीला गेला, कुणी कुणी केली काशी? कुणी कुणी केली? गेले कुणी? आजीबाईचा पहिला हात वर, मला वाटतं 4 जण केले काय किंवा त्या आजीबाईने. तेव्हा माझी पोरगी तिकडून हात वर करते. मी माझ्या आईला मुलीला घेऊन आलोय बारक्या, म्हणले आम्हाला यायचं कीर्तनला. म्हणलं चला आपलंच गाव आहे, काही काळजी करू नका, आहे की नाही? हो, कारण अण्णाने आम्हाला कीर्तन सांगितलं की ते गाव आमचंच आहे, आम्हाला वेगळं वाटत नाही, बरोबर आहे की नाही? मग काशीला गेल्याच्या नंतर मोक्ष मिळतो. काय मिळतो? मोक्ष मिळतो. पण ज्ञानोबा म्हणले काशीला गेल्यावर मोक्ष मिळत नाही. मग हो, मोक्ष देवोनी उदार, काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी. काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण सहज मिळत नाही, मग तिथं मरावं लागतं. मग काय मिळतो? मोक्ष मिळतो. महाराज काय काय लोकांनी ट्रायल करून बघितला, प्रयोग करून बघितला. एक रिटायर होता, त्यानं प्रयोग केला, म्हणला पैसा पाणी भरपूर आहे, पोरं चांगले, सगळं चांगलंय, आता इथं गावात मरण्यापेक्षा म्हणला काशीला जाऊन मरतो, म्हणजे संसार चांगला झालाय, काशीला गेलो तर परमार्थ चांगला होईल. पण मरणं एवढं सोपं आहे का काशीला? ऐका, मग त्यानं काय केलं, महाराज डायरेक्ट काशीला गेला, रूम केली, राहू लागला, आणि राहता राहता 7-8 वर्ष राहिला, तर ह्याची तब्येत वाढलेली होती, तर असा फुगला महाराज. जबरदस्त तब्येत झाली, आहे का नाही? आणि 8-9 वर्षांना त्याला पोराचा फोन आला, बाबा माझी तब्येत खराब झाली, मी आता मरण्याच्या अवस्थेत आहे, मरायच्या अगोदर भेटायला या. बापाला फोन, बाप काशीहून निघाला, घरी गेला, आणि घरी गेल्याच्या नंतर हे पोरग दवाखान्यामध्ये होतं, पोराला दवाखान्यातून सुट्टी झाली, ते चांगलं झालं, आणि एवढा प्रवास करून हे म्हातारे आजारी पडलं. कुठं? घरी गेल्यावर, आहे की नाही? 4-5 दिवसच दवाखान्यामध्ये राहिलं. एवढं बरं कळतं तुम्हाला? गेलं ना महाराज, गचकलं ना ते. आणि मग गचकल्यानंतर पोरं चांगले होते, हुशार होते, पैसा पाणी होता. पोरं म्हणले अरे बापाची इच्छा होती काशीमध्ये मरायची, बाप तर काशीत मेला नाही, इथं मेलाय, जाऊ द्या, इथं मेला म्हणून काय वाईट झालं, आपण बापाचा अंतविधी काशीमध्ये करू म्हणले. शरीर तर काशीत न्यायचंय ना. पोराने ते शरीर उचललं, मजल दर मजल करत करत काशीच्या जवळ गेले. आता फक्त 5 किलोमीटर काशी राहिली होती, आपलं 10 किलोमीटर काशी राहिली होती. आणि तेवढ्यामध्ये पोराला वाटलं थोडी विश्रांती घ्यावी, थोडं पाणी बिणी प्यावं, बघ जावं. पोरं पाणी पिण्याकरता एका विहिरीच्या जवळ गेले, एका झाडाखाली याला ठेवलं, पोरं पाणी प्यायला गेले, आणि तेवढ्यामध्ये त्या झाडाच्या बुडाला एक रगत पित्या होता. रगत पित्या म्हणजे ज्याच्या अंगाला सगळी रगत पिती फुटली, वैतागलेला शरीराला, ते होतं तिथं. त्यानं काय केलं महाराज, त्यानं काय केलं, ह्या पोराच्या बापाला उचललं, एका डोंगराच्या कडेला नेलं, खाली कडे येऊन ढकलून दिलं, आणि हे आलं आणि त्या तिरीवर झोपलं, वरून पांघरून घेतलं.
आता पोरं तिकून पाणी पिवलं आणि त्याने विचार करावा ना, काहीच विचार नाही केला, उचललं आणि गेले घेऊन कुठं, काशीच्या घाटावर नेलं, हरिश्चंद्र घाटावर नेलं, गंगेपाशी गंगेचा जवळ नेलं आणि गंगेच्या घाटावर गेल्यावर वरून आवाज आला आणि ते म्हणत, ए पोरा हो आली का रे काशी? पोरं म्हणले बाबा आणि बोलायला लागले, घरी तर गेले होते, इथं कसं काय जिवंत झाले? बाबा अहो तुम्हाला वाचा आली का काय? तुम्ही जिवंत झाले का काय? ते म्हणले ए गप बसा, मी बाबा काय नाही, तुमचा बाबा टाकला मला तिकडे डोंगराच्या कळीला. काय म्हणले, तू कोण? तो मला मी रगत पित्या. महाराज खाली ठेवलं त्याला, पाहता तर रगत पित्याने विचारलं का रे? आमचे बाबा. मला डोंगराच्या खाली टाकून दिले. पोरं पळत पळत गेले तर वर त्यांचे बाबा कुत्र्यानं तोडले होते. मला सांगा मरण सोपं आहे काशीला? मरायचं म्हणलं तरी मरण येत नाही. पण महाराज म्हणले आमच्या पंढरपूरमध्ये मरायची गरज नाही मोक्षा करता. मग तू का ताळकरी एवढे हुशार आहेत, ते असे बंदुकीमध्ये गोळी घालून तयार आहेत सोडायला. महाराजांचा शब्द आला की लगेच प्रमाण. बरोबर आहे? तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. पंढरपुरामध्ये मरायची गरज नाही, नुसता कळस पाहिला की आपल्याला काय होतो, मोक्ष मिळतो. ही पंढरपूरची विशेषता आहे. आता पुढे ऐका, आपण या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये आहोत, आपण या ठिकाणी भगवान शंकराच्या दरबारामध्ये आहोत, आपण या ठिकाणी गणरायाच्या दरबारामध्ये आहोत. बरोबर आहे की नाही? आता पांडुरंगाचं आपण खूप गुणगान केलेलं आहे, आता थोडं आपण भगवान शंकराचं गुणगान करायचंय. आणि राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये राहिलेत नाहीत, मला बी माहिती, काळजी करू नका. पण आहे की नाही, आपल्याला सेवा या ठिकाणी समाप्त करायची. थोडस भजन महिला मंडळ म्हणतील, पुरुष मंडळी म्हणतील, आहे की नाही? डम 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 डम